नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. राज्यात कांदा बाजाराची काय आहे स्थिती, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव. राज्यात आज रविवार दिनांक 8 मार्च रोजी 39,823 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 11,667 क्विंटल लाल, 22,958 क्विंटल लोकल, 1,993 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात दिसून आली. वुमन फार्मर सक्सेस स्टोरी. हातात रिमोट, आकाशात ड्रोन, लातूरच्या रोहिणीताईंची शेतीत हायटेक भरारी. लातूर तालुक्यातील गंगापूर येथील रोहिणी शिंदे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शेकडो एकरावर औषधे फवारणी करत त्यांनी आर्थिक प्रगती साधली असून त्यांच्या या यशामुळे ग्रामीण महिलांना नवी प्रेरणा मिळत आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, सिन्नर व चांदवड तालुक्यातील लघु तलावांमध्ये रब्बी हंगाम अखेर उपयुक्त पाणीसाठा उपलब्धतेनुसार उन्हाळा हंगामात पिण्यासाठी, जनावरांना व वापरासाठी आरक्षित केलेले पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी प्रवाही व उपसा सिंचन पद्धतीने पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकरी व संस्था पुरवठा करण्यात येणार आहे. जानेवारीतील वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 16 कोटी. वाचा सविस्तर. जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल 23,056 शेतकऱ्यांना 13,536 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानपोटी 22,56,87,000 मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सावकारी कर्ज. बँकांनी कर्ज नाकारले, शेतकरी गेले सावकारांकडे. समोर आली मोठी माहिती. शेतीसाठी बँकाकडून कर्ज मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सावकारी कर्जात प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. आवक कमी, त्यात लग्नसराईची वाढीव मागणीचा परिणाम. शेवग्याच्या शेंगांना 1 लिटर पेट्रोलचा दर. आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव खाल्ला आहे. भाजी बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा 30 ते 35 रुपये पाव दराने विकल्या जात असून 1 लिटर पेट्रोल एवढा दर आहे. शेतकरी कर्जमाफी. राष्ट्रीयीकृत की जिल्हा बँक? शेतकऱ्याचे कर्ज नेमके कोणाचे माफ होणार? वाचा सविस्तर. कर्जमाफी फक्त काही बँकांसाठीच आहे, अशा चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या या जिल्ह्यात 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 800 कोटींचा प्रोत्साहन. वाचा सविस्तर. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये या जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 800 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.